राजकीय घडामोडी, सामाजिक विश्लेषण, कृषी विभाग, कला व मनोरंजन विश्व आणि क्रीडा क्षेत्रातील बातम्यांचे ताजे व अचूक अपडेट्स महाराष्ट्र शाही न्यूज मराठी। बातमी मागची बातमी, शोध सत्याचा। प्रिय ग्राहकांनो, आपल्या सेवेत सदैव तत्पर आहे फापाळे इन्शुरन्स अँड सर्व्हिस। जीवनभराची साथ, जीवनानंतरही मदतीचा हात। इथे सर्व कंपन्यांचे मेडिक्लेम सर्व्हिस, वाहनांचे इन्शुरन्स, फायर इन्शुरन्स, प्रॉपर्टी, शॉप, हाऊसिंग सोसायटी, बिल्डिंगचे इन्शुरन्स, LIC, म्युच्युअल फंड, पेन्शन प्लस, चाइल्ड एज्युकेशन प्लॅन्स, टॅक्स सेव्हिंग प्लॅन, आरोग्य विमा, अपघात विमा असे सर्व प्रकारचे इन्शुरन्स आणि प्लॅन्स एकाच ठिकाणी। ना नफा ना तोटा या तत्वावर कामे करून सर्व्हिस दिली जाईल। तर मग आजच संपर्क साधा फापाळे इन्शुरन्स अँड सर्व्हिस। आमचा पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्ग, बोटा बायपास रोड, श्री छत्रपती शिवाजी महाराज मार्केट, बोटा, तालुका संगमनेर। संपर्कासाठी प्रोप्रायटर सचिन फापाळे। संपर्क क्रमांक 95 27 44 09 46 आणि 95 27 44 09 64। पुणे जिल्ह्यातील नारंगाव पोलीस स्टेशन हद्दीत 30 ऑक्टोबर रोजी स्थानिक गुन्हे शाखा व दहशतवाद विरोधी शाखेचे पथक यांनी संयुक्तरित्या अवैध गावठी पिस्तूल तस्करी करणारे व बाळगणारे तसेच खरेदी विक्री करणाऱ्या गुन्हेगारांवर कारवाई केली आहे। नारंगाव पोलीस स्टेशन हद्दीत पेट्रोलिंग करत असताना दहशतवाद विरोधी पथकातील पोलीस कॉन्स्टेबल ओमकार शिंदे व पोलीस कॉन्स्टेबल मोहसिन शेख यांना त्यांचे गोपनीय बातमीदाराकडून माहिती मिळाली। नारंगाव एसटी स्टँड परिसरात एका स्प्लेंडर मोटरसायकलवर 3 इसम संशयितरित्या फिरत असून त्यांचे जवळ गावठी पिस्तूल असल्याची बातमी मिळाली। सदरची बातमी मिळाल्याने पथकातील दहशतवाद विरोधी शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश पवार यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शेळीमकर यांना या बातमीची माहिती दिली। या दरम्यान स्थानिक गुन्हे शाखा व दहशतवाद विरोधी शाखेचे पथकाने संयुक्तरित्या कारवाई करून नारंगाव एसटी स्टँड परिसरातून आरोपी धनंजय चक्रधर साळुंके वय 20 वर्ष, राहणार कारेगाव, तालुका शिरूर, जिल्हा पुणे, सूरज आप्पासाहेब कर्डिले वय 18 वर्ष, राहणार रामलिंग, शिरूर, तालुका शिरूर, जिल्हा पुणे, अनमोल दादाभाऊ जाधव वय 27 वर्ष, राहणार कारेगाव, तालुका शिरूर, जिल्हा पुणे असे 3 आरोपींना सापळा रचून ताब्यात घेतलाय। त्यांच्या अंगझटीत प्रत्येकाजवळ अवैधरित्या बाळगलेली एकूण 3 गावठी पिस्तूल, 9 जिवंत काडतूस व 1 मोटरसायकल असा एकूण 1,75,000 रुपये किमतीचा मुद्देमाल मिळून आलाय। आरोपी धनंजय चक्रधर साळुंके वय 20 वर्ष, राहणार कारेगाव, तालुका शिरूर, जिल्हा पुणे, सूरज आप्पासाहेब कर्डिले वय 18 वर्ष, राहणार रामलिंग, शिरूर, तालुका शिरूर, जिल्हा पुणे, अनमोल दादाभाऊ जाधव वय 27 वर्ष, राहणार कारेगाव, तालुका शिरूर, जिल्हा पुणे यांना नारंगाव पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आलंय। त्यांच्या विरोधात गुन्हा देखील नोंदवण्यात आलाय। सदरचे अवैध गावठी पिस्तूल खरेदी करण्यामागे व बाळगण्यामागे त्यांचा नेमका कोणता हेतू आहे याकरता पुढील तपास चालू असून आरोपीस अटक केली असून त्यांना न्यायालयात हजर करण्यात आलाय। न्यायालयाने त्यांची 4 नोव्हेंबर पर्यंत पोलीस कस्टडी रिमांड मंजूर करण्यात आली आहे। या गुन्ह्याचा दहशतवाद विरोधी शाखा, स्थानिक गुन्हे शाखा, नारंगाव पोलीस स्टेशन पुढील तपास करत आहे। महाराष्ट्र शाही न्यूज मराठीसाठी प्रतिनिधी कैलास बोडके, नारंगाव। महाराष्ट्र शाही न्यूज मराठी, बातमी मागची बातमी, शोध सत्याचा।